नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनी आणि जीवाचं वर्कआउट झालेलं असतं। तर जीवा नंदिनीला म्हणतो, मस्त झालं ना जॉगिंग? तर नंदिनी म्हणते, हो पण उद्यापासून स्पीड वाढवायचा हा। जीवा म्हणतो, हो नक्कीच। तर त्याच वेळी तिथे पार्थ असतो। जीवा पार्थला म्हणतो, अरे बडे भैया गुड मॉर्निंग। तर पार्थ म्हणतो, गुड मॉर्निंग, जोरात चालू आहे वर्कआउट? तर जीवा म्हणतो, हो ना, खूप अगदी मनापासून चालू आहे। आता नंदिनी जीवाला पाणी देते तर जीवा म्हणतो, नाही नको, अगोदर तुला घे। आता नंदिनी पाणी प्यायला घेते, ती उभ्यानेच पाणी पित असते। जीवा तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, काय? नंदिनी म्हणते, काय झालंय? जीवा म्हणतो, किती वेळा सांगायचं की बसून पाणी प्यायचं आहे? तर आता नंदिनी म्हणते, हो विसरलेच, असं म्हणत नंदिनी बसून पाणी पिते आणि म्हणू लागते, फक्त तुम्हाला ओरडता येतं। तर जीवा म्हणतो, आज तर मॅडमनी कमालच केली आहे, आज तर त्यांनी माझ्यापेक्षा जास्त धावली आहे ती आणि मला थकवलं आहे। तर जीवाचं हे बोलणं ऐकून आणि नंदिनी आणि जीवा यांच्यामधलं असणारं बॉन्डिंग, त्यांच्यामध्ये असणारा तो संवाद, एकमेकांना समजून घेणं हे पाहून आता पार्थ त्यांचं कौतुक करतो आणि म्हणू लागतो, खरंच तुम्ही छान दिसताय दोघंही एकत्र। तर नंदिनी जीवाला म्हणते, बरं मी तुमच्यासाठी कलिंगडचा ज्यूस बनवला आहे, घेऊन येते, असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते। तर जीवा म्हणू लागतो, खरंच मॅडमनी अगदी मनावर घेतलं आहे। तर पार्थ खुणावूनच जीवाला विचारतो, तर त्यावेळी जीवा म्हणतो, नाही रे, मुद्दामच मी हळू धावलो, कारण मला तिला जिंकताना बघायचं होतं आणि बाळासाठी ती जी काही मेहनत करते ना, त्याचं खरंच मला कौतुक वाटतंय। तर पार्थ मनाशी म्हणतो, काय गंमत असते ना, जिला बाळ होत नाहीये तर तिचा जीव तुटतोय बाळासाठी। जिला आई व्हायचंय त्या नंदिनीला मात्र बाळ होत नाही आणि जिला आई होण्याची संधी मिळते तिला आपण आई होण्याची योग्य वेळ कधी आहे हेच कळत नाहीये। पार्थला खूप वाईट वाटत असतं। आता नंदिनी जीवा आणि पार्थ या दोघांसाठीही कलिंगडचा ज्यूस घेऊन येते। तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, ऐक ना। नंदिनी म्हणते, गाळून आणला आहे मी ज्यूस, मला तुमच्या मनातलं अगदी व्यवस्थित कळतं। तर त्याचवेळी त्या ठिकाणी मानिनीताई येतात आणि म्हणू लागतात, वा वा, कलिंगड ज्यूस। आता मानिनीताई पार्थला म्हणतात, तू का रे एकटा बसलायस, बायको कुठे आहे तुझी? आता पार्थला काय बोलावं काहीच कळत नाही। आता काव्या तिचा अभ्यास करत असते, ती खुश होते आणि म्हणू लागते, येस। तरी सुद्धा ती स्वतःच्या मनाला म्हणते, काव्या एवढं खुश व्हायची गरज नाहीये, कारण अजून 4 चॅप्टर पूर्ण व्हायचे आहेत, टार्गेट कम्प्लीट व्हायला पाहिजे। पण कसं होईल, काय करणार? डोक्यात इतके असंख्य विचार चालू आहेत ना की फोकसच होत नाहीये, त्यामुळे अभ्यास कसा करायचा काहीच कळत नाही, असं म्हणत काव्या तिच्या मनालाच प्रश्न विचारू लागते। आता काव्या शांत होते आणि म्हणू लागते, बाबा नेहमी म्हणायचे, असं म्हणत काव्याला तिच्या बाबांचं बोलणं आठवतं। कारण काव्याचे वडील काव्याला म्हणालेले असतात, हे बघ बाळा, डोक्यावर ही जी काही भरलेली बादली आहे ना, ती अगोदर रिकामी करायची, त्या बादलीमध्ये असणारे नसते विचार हे ओतून टाकायचे, तरच त्या बादलीमध्ये फ्रेश असं पाणी भरता येतं ना। पण बाळा, बादली जर अगोदरच भरलेली असेल तर मग त्यामध्ये नवे विचार कसे राहणार आणि कुठे राहणार? त्यावेळी काव्याला तिच्या बाबांचं म्हणणं पटलेलं असतं। त्यावेळी ते विचारतात, कळलं? तर काव्या मान डोलावत होकार देते। आता ते क्षण काव्याला आठवतात। आता काव्या या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणू लागते, बाबांना तर माझी बादलीच माहीत नाहीये, पण जर बाबांना कळाली तर कसे रिॲक्ट होतील बाबा? खुश होतील का? ते माझ्यावर नाराज होतील का? की त्यांना वाईट वाटेल? असं म्हणत आता काव्या विचार करू लागते। काव्या पुढे म्हणते की बाबांना नेहमी वाटायचं मी खूप गोष्टी अचीव कराव्यात, माझ्या आयुष्यात खूप आनंद यावा, मी आय-ए-एस व्हावं, आणि आता मी आय-ए-एससाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले तर हे, असं म्हणत काव्या आता आपल्या बाळाचा विचार करू लागते। आता काव्या आपल्या पोटाला हात लावते, पोटाकडे पाहते आणि म्हणू लागते, नाही नाही, मी बाबांना समजावेन ना, मी त्यांची समजूत काढेल, ती नक्कीच मला समजून घेतील। परंतु पार्थचं काय? मी त्यांना काय बोलते हे काहीच कळत नाहीये, ते मला समजून का घेत नाहीयेत? मग मी आता कोणाशी बोलू? असं म्हणत काव्या विचार करू लागते आणि त्याचवेळी रम्या त्या ठिकाणी येते आणि खुश होण्याचं नाटक करत काव्याला मिठी मारते आणि म्हणू लागते, काव्या काव्या, कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन तुला। काव्या ग, मला काल रात्रीच आईने ही गुड न्यूज दिली आणि ज्यावेळी मला ही गुड न्यूज कळाली ना, त्या क्षणी मी तुला भेटायला येणार होते तुझं अभिनंदन करण्यासाठी, पण मग म्हटलं की तुम्ही रात्री तुमची स्पेस एन्जॉय करत असाल ना, मग उगाच माझ्यामुळे डिस्टर्ब व्हायला नको आणि म्हणूनच तर मी आले नाही। आता रम्या असं बोलताच काव्याला पार्थचं रात्रीचं बोलणं आठवतं। पार्थ म्हणू लागतो, काव्या मला माहीत नाही, मी अगोदरचाच पार्थ आहे, पण तुम्ही मात्र बदललात असं मला वाटतंय। आणि जर काव्या तुम्हाला आई होण्याबद्दल शंका असेल तर काव्या पार्थला विचारते, तर काय? तेव्हा मात्र पार्थ काहीच उत्तर देत नाही।
आता रम्या काव्याकडे पाहते तर काव्य विचारात हरवून गेलेली असते आणि म्हणूनच रम्या काव्याला म्हणते, काव्य अगं कुठे, एक काम कर, या दोन्ही बोटांपैकी एक बोट चॉईस कर. असं म्हणत ती आपला हात काव्यासमोर धरते. तर काव्य आता रम्याला विचारते की कशासाठी. रम्या म्हणते, अगं तू एक सिलेक्ट कर ना प्लीज पटकन. आता काव्या एक बोट सिलेक्ट करताच रम्या म्हणू लागते, काव्य अगं तुला मुलगा होणार, कॉंग्रॅच्युलेशन. असं म्हणत ती काव्याला मिठी मारते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ ऑफिसचं काम करत असतो, परंतु त्याचंही कुठे कामात लक्ष लागत नसतो. तर त्याचवेळी त्या ठिकाणी मानिनीताई येतात आणि पार्थला म्हणतात, पार्थ अरे किती वेळ झालाय, काव्य आलीच नाहीये अजून, बोलव तिला. असं म्हणत पार्थ काही बोलणार तर त्याचवेळी पार्थला तिथे काव्या दिसते. काव्या मोबाईलमध्ये असते आणि काव्या मोबाईल पाहतच खाली येत असते आणि ज्यावेळी काव्या जिना उतरत असते ते पार्थ आणि मानिनीताई पाहत असतात. परंतु त्याचवेळी रम्या तिच्या मागून येते आणि तिला धक्का देण्याचा प्रयत्न करते आणि तरी सुद्धा ती स्वतःच तिचा तोल सावरते. तर इकडे आता मोठ्यानेच पार्थ आवाज देत म्हणतो, रम्या. तर आता रम्या काव्याला घेऊन येते. तर त्यावेळी रम्या म्हणू लागते, काय झालं पार्थ. पार्थ म्हणतो, रम्या ग काय करतेस तू, त्या पडल्या असत्या ना. रम्या म्हणते, अरे तिचा लक्ष नव्हता, तिचा तोल जाणार होता, उलट मीच तिला सावरला आहे. काव्या काय झालंय, अगं आता तर जपून पावलं टाकायला हवीत. तर काव्य होकार देते. पार्थ तिला तिथून घेऊन जातो. आता हे सगळं काही रम्याचं षडयंत्र असतं आणि म्हणूनच रम्या हे सगळं काही करत असते आणि हे सगळं काही घडल्यानंतर रम्या खूप खुश होते. तर दुसरीकडे पार्थ आपला लॅपटॉप घेत ऑफिसचं काम करत असतो. तर काव्या त्याच्या बाजूला बसलेली असते. परंतु पार्थ काही काव्याशी बोलत नाही. आता त्या ठिकाणी रम्याही असते. रम्या त्यांची गंमत पाहत असते. तर त्याचवेळी नंदिनी काव्यासाठी कलिंगडचा ज्यूस घेऊन येते आणि म्हणू लागते, काव्या हे घे, मी तुझ्यासाठी कलिंगडचा ज्यूस घेऊन आली आहे. हो, साखर वगैरे अजिबात नाहीये, खूप गोड आहे, खूप मस्त लागेल तुला आणि आवडेलही तुला आणि शांत वाटेल. तर काव्या नंदिनीला म्हणते, ताई अगं तू सुद्धा देशमुख झाल्यापासून माझ्या आवडीनिवडी विसरूनच गेली आहेस का. अगं तुला माहीत आहे ना की मला कलिंगड अजिबात आवडत नाही. आता काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर वसवत्या मुद्दाम होऊन काव्याला म्हणतात, अगं बाई तुला कलिंगड आवडत नाही, मग काय आवडतं तुला. तर काव्या म्हणते, चिकू, द्राक्षा, पपई, अननस आणि हो आंबा. आंबा सर्वात जास्त आवडतो. तर त्याचवेळी आता नंदिनी आणि काव्याचे आई वडील आलेले असतात. आता धनंजयराव आवाज देत म्हणतात, काय येऊ का आतमध्ये. आता काव्या पाहते आई बाबा आले आहेत हे पाहून काव्य खुश होते आणि धावतच जाऊन ती बाबांना मिठी मारते. तर मानिनीताई काव्याला आवाज देत म्हणतात, काव्या ग काय त्यांना तिथेच उभं ठेवणार आहेस का, घरात तरी घेऊन ये. असं म्हणत काव्या आता आपल्या आई बाबांना घरी घेऊन येते. ते येताच नंदिनीला म्हणतात, नंदिनी बाळा तू कशी आहेस. नंदिनी म्हणते, मी एकदम मस्त. तर त्यानंतर आता पार्थ आईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागतो. तर त्यावेळी धनंजयराव म्हणू लागतात, नाही नाही अहो जावई बापू गळा भेट करायची असते. असं म्हणत ते पार्थला जवळ घेतात. तर इकडे नंदिनी जीवाला आवाज देत म्हणते, जीवा व खाली या, आई बाबा आले आहेत. जीवा येताच आता नंदिनीच्या वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागतो, त्यांना नमस्कार करतो. ते म्हणतात, जीवा कसा आहेस. आणि जीवाचं उत्तर ऐकू येण्या अगोदरच ते पार्थला म्हणतात, पार्थ तुम्ही आम्हाला आई बाबा होण्याचं सुख देणार आहात, खरंच आम्ही खुश आहोत. पण हो डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे का, कधीची आहे, असं सगळं काही ते विचारत असतात. आणि त्यावेळी मात्र जीवा आपलं पाऊल मागे घेतो. जीवाला खूप वाईट वाटतं. तर इकडे नंदिनीची आई नंदिनीला म्हणते, काय ग नंदिनी तू कशी आहेस. आणि काव्या, अगं ताईच्या अगोदर नंबर लावलायस. आता मात्र नंदिनीला आणि जीवाला खूप वाईट वाटतं. तरीसुद्धा नंदिनी आपलं दुःख बाजूला ठेवते आणि आपल्या आईला म्हणते, नाही नाही आई असं काही नाही आहे. तसंही काव्यालाच नंबर लावणं खूप महत्त्वाचं होतं, कारण तीच या घरची थोरली सून आहे, मग काय तिनेच तर नंबर लावायला हवा. असं म्हणत आता नंदिनी आपल्याही मनाला समजावत असते. परंतु इथे मात्र जीवाला खूप त्रास होत असतो आणि हे रम्या आणि वसवत त्यांनी पाहिलेलं असतं. तर आता मानिनीताई म्हणतात, अगं पोरींनो त्यांना का असं उभंच ठेवणार आहात का. आता येताना नंदिनीचे आई वडील भरपूर असे आंबे घेऊन आलेले असतात. आंब्याच्या पेट्या समोर येताच काव्या खुश होते आणि म्हणू लागते, आंबे. तर काव्याचे वडील काव्याला म्हणतात, काव्या अगं एवढ्या छान गोड बातमीनंतर आम्हाला तुला भेटवस्तू काय आणावी काहीच सुचत नव्हतं. म्हटलं एवढा उन्हाळा छान आहे, मग काय तुझ्यासाठी आवडीचीच भेटवस्तू घेऊन आलो आहोत. हे पाहून काव्या तर खूप खुश होते. मानिनीताई आता काव्याच्या आईवडिलांना पाणी देतात. तर आता काव्या म्हणू लागते, बाबा मी आताच सर्वांना सांगत होते की मला आंबे किती आवडतात. बरं झालं बाबा तुम्ही घेऊन आलात. आता चला मी रोज एक आंबा खायला मोकळी. त्यापेक्षा मी काय करते, मी आत्ताच एक आंबा खाते ना. तर त्याचवेळी
मानिनीताई काव्याला थांबवतात आणि म्हणू लागतात, 1 मिनिट काव्या, तुला आंबा खाता येणार नाही आणि एकही नाही. आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. तर काव्या विचारते का? तर मानिनीताई म्हणतात, अगं पोटोशी आहेस तू आणि बाळासाठी आंबा उष्ण असतो, त्यामुळे तू आंबा नाही खाऊ शकत. आता नंदिनी काव्याची मस्करी करत म्हणते, म्हणून मी तुला म्हणत होते की कलिंगडचा ज्यूस पी, आता तरी कळलं का? तर आता काव्या हसण्याचं नाटक करते, परंतु या सगळ्यामुळे काव्याला खूप त्रास होत असतो. आता रम्या मुद्दामहून काव्याला डिवसण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, आता असंच होणार कलेक्टर मॅडम, म्हणजे नाही, आता तुम्ही आईसाहेब होणार आहात ना, म्हणजे तुमच्या आवडीनिवडी जपल्या जातील किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीचं मिळेल असं होऊच शकत नाही आता. त्यामुळे आता तुमच्या आवडीनिवडीपेक्षा तुमच्या बाळराजेंना जे आवडतं तेच तुम्हाला खावं लागेल. आता जे हवं ते मिळेल असं नाही आहे, असं म्हणत आता रम्या काव्याला त्रास देण्याचा, तिला दुखवण्याचा प्रयत्न करते. तर पुढे ती म्हणू लागते, काय आहे ना, ही गोष्ट विसरून चालणार नाही की आता पोटात ज्युनियर पार्थ आहे, त्यामुळे आता स्वतःची काळजी घ्यावी लागेल, खूप गोष्टींची ॲडजस्टमेंट करावी लागेल आईसाहेब, असं म्हणत आता रम्या अगदी कोड्यातच काव्याला त्रास होईल असं बोलत असते. आता आईप्रमाणे मुलगी आणि मुलीप्रमाणे आई अशा उतीप्रमाणे अगदी वसू आत्यासुद्धा काही सोडत नसतात नंदिनीला. त्या संधीचा फायदा घेत वसू आत्या नंदिनीला म्हणतात, पण नंदिनी तू खाऊ शकतेस हा आंबा, कारण तू कुठे? तर आता नंदिनी म्हणते, मी कुठे काय वसू आत्या, असं म्हणत आता नंदिनी वसू आत्यांना जाब विचारते. आता मात्र वसू आत्या गप्पच होतात. तर नंदिनी म्हणते, बोला ना, तुम्हाला असंच म्हणायचं आहे ना, मी कुठे आई होणार? तर वसू आत्या काही बोलायला जाणार. तर नंदिनी म्हणते, वसू आत्या काळजी करू नका, वसू आत्या होणार, मी सुद्धा आई होणार, आणि तसंही दोन्ही बहिणींची एकत्रच धांदल कशाला ना, म्हणून मी थांबले, अजिबात काळजी करू नका, असं म्हणत नंदिनीने वसू आत्यांना चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं. तर नंदिनी म्हणते, पण मी आई होईपर्यंत मी तर बाबा आंबा खाणार आहे, असं म्हणत नंदिनी काव्याकडे पाहते. आता मानिनीताई नंदिनीचं कौतुक करत वसू आत्यांकडे पाहतात आणि म्हणू लागतात, वा वा नंदिनी, बऱ्याच गोष्टी तू करूनही दाखवतेस, परंतु बऱ्याचदा तू चांगलंच ऐकवूनही दाखवतेस, हो की नाही वसुताई? आता मात्र वसू आत्यांना काय बोलावं काहीच कळत नाही, तरीसुद्धा होला हो देतात. आणि इथे मात्र रम्या रागानेच आता सगळ्यांकडे पाहत असते. आता पार्थ विचारतो की मी काय म्हणतो, मी आंबा खाऊ शकतो ना? तर काव्याची आई म्हणते, अहो आता ती आंबा खाणार नाही म्हटल्यावर सगळे आंबे तर तुमचेच आहेत, हवे तेवढे खा. आता पार्थ आंब्याची पेटी उघडतो आणि त्यातील एक आंबा हातात घेत म्हणतो, वा वा, फळांचा राजा आंबा, असं म्हणत तो काव्याच्या समोर आंबा धरताच काव्या अगदी त्या आंब्याचा वास घेऊ लागते. परंतु त्याचवेळी पार्थ तो आंबा आपल्याकडे घेतो, वास घेतो आणि म्हणू लागतो, किती छान वाटतंय ना, खूप मस्त वास येतोय, असं म्हणत पार्थ आंबा घेऊन खाली बसतो आणि म्हणू लागतो, पण यावर्षी मी सुद्धा आंबा नाही खाणार. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर नंदिनीचे वडील म्हणतात, म्हणजे? तर आता मानिनीताई म्हणतात, काही नाही हो, हे सगळं काही उगाच मस्करी करतोय, तो आंबा खाल्याशिवाय राहणार आहे का? पार्थ म्हणतो, आई अगं मी चेष्टा मस्करी करतच नाहीये, मी खरंच आंबा खाणार नाही. मानिनीताई म्हणतात, का रे? तर पार्थ म्हणतो, आई अगं ज्या ठिकाणी बाळाच्या आईला आंबा खाता येणार नाही, मग मी सुद्धा खाणार नाही, पण हो, पुढच्या वर्षी आम्ही तिघंही मात्र मिटक्या मारत आंबे खाणार आहोत. मानिनीताई म्हणतात, बरं. तर आता नंदिनीचे वडील पार्थचं कौतुक करत म्हणतात, खरंच खूप छान, बायकोला आनंदी कसं ठेवावं हे मात्र तुमच्याकडून शिकावं. इथे मात्र रम्याचा चांगला चळफळाट होत असतो. तर काव्याची आई म्हणू लागते, खरं सांगू का, नशीबवान आहे माझी लेक आणि गुणी आहे जावई माझा. आता मानिनीताई सुद्धा पार्थचं कौतुक करत म्हणतात, हो हो, पार्थ गुणी आहेच. आता मात्र जीवाला खूप वाईट वाटतं. नंदिनी खुणावूनच जीवाला विचारते, त्यावेळी जीवा मात्र तिथून निघून जातो. तर इथे मात्र मानिनीताई त्या सर्वांना म्हणतात, बरं मी आलेच, मी तुम्हा सगळ्यांसाठी पन्ह घेऊन येते, असं म्हणत मानिनीताई किचनमध्ये निघून जातात. आता रम्या आणि वसू आत्या सुद्धा तिथून निघून जातात. तर नंदिनीची आई म्हणते, बाळा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. नंदिनी म्हणते, हा चल ना, असं म्हणत नंदिनी आणि नंदिनीची आई रूममध्ये निघून जातात. तर आता हॉलमध्ये फक्त पार्थ, काव्या आणि काव्याचे वडील असतात. तर आता पार्थ काव्याच्या वडिलांना म्हणत असतो की आजच आम्ही सिटी हॉस्पिटलला जाणार आहोत, तिथली अपॉइंटमेंट घेतली आहे. आता ते काही पुढे बोलणार, तर त्याचवेळी काव्या बाबांना म्हणते, बाबा मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तर काव्याचे वडील म्हणतात, चल ना, काहीच हरकत नाही, असं म्हणत ते काव्यासोबत रूममध्ये निघून येतात.
इथे मात्र पार्थला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे नंदिनीला तिची आई म्हणते, नंदिनी बाळा, मला सगळं काही कळलं आहे. नंदिनी म्हणते, आई अगं. तर नंदिनीची आई म्हणते, हो नंदिनी, पण बाळा तू खचून जाऊ नकोस. नंदिनी म्हणते, नाही आई, मी खचून गेलेच नाहीये. मी अगदी नव्या उमेदीने पुन्हा एकदा बाळाचा विचार करते. मला खात्री आहे मला बाळ नक्कीच होईल. अगं आई, आजच आम्ही दुसऱ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे. तर नंदिनीची आई नंदिनीला म्हणते, काही गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी ह्या सायन्सच्या हातात नसतात. तर काही गोष्टींचा वेगळाही उद्देश असू शकतो. आता मात्र नंदिनीला काहीच कळत नाही. नंदिनी म्हणते, म्हणजे? आता मात्र नंदिनीची आई शांतच होते. तर दुसरीकडे काव्याचं बोलणं ऐकल्यानंतर काव्याच्या वडिलांना धक्का बसतो. ते म्हणतात, काय? तर काव्या म्हणते, मग बाबा मी काय करू सांगा ना. तर काव्याचे वडील काव्याला म्हणतात, बाळा तू काय बोलतेस हे? तर काव्या म्हणते, बाबा मी काय चुकीचं बोलते सांगा. बाबा अहो ताईला बाळ हवंय, पण मला. तर आता काव्याचे वडील म्हणतात, म्हणजे तुला नकोय का? तर काव्या म्हणते, नाही बाबा मी असं म्हणत नाहीये, पण बाबा अहो मला आय एस व्हायचं आहे आणि आत्ता कुठे मी आय एसच्या परीक्षेला सुरुवात केली आहे, त्या अभ्यासाला सुरुवात केली आहे, मग या सगळ्या गोष्टी. तर काव्याचे वडील काव्याला म्हणतात, काव्या अगं ते सगळं काही होतच राहील, परंतु देवाने दिलेलं दान नाकारू नकोस, कारण ही संधी प्रत्येकाला मिळत नसते ग. कित्येक जण यासाठी आसोसलेले असतात. वर्ष कित्येकांना मूल होत नाही आणि त्यावेळी त्यांची परिस्थिती काय होत असेल याचा एकदा तरी विचार कर. काव्यामध्ये जाऊ देत ना बाबा, तुम्ही तर मला समजूनच घेणार नाही, त्यापेक्षा मी आईशीच बोलते, असं म्हणत काव्या तिथून निघून जाते. आता काव्याच्या वडिलांना खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आपल्या आईचं बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी म्हणू लागते, आई अगं मी देवाला मानते, पण असं एखाद्या मठात जाऊन अगं उपास तापास करून सगळं काही ठीक होणार आहे का? तर त्याचवेळी काव्या आता दरवाजाबाहेर उभी असते. त्या दोघांचं बोलणं ती ऐकत असते. तर नंदिनीची आई नंदिनीला म्हणते, अगं बाळा शेवटी सगळा काही श्रद्धेचा विषय आहे. अगं या गोष्टीने कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही होणार, झाला तर फायदाच होईल ना. तर नंदिनी म्हणते, हो आई, पण आता या दोघींचं बोलणं काव्य ऐकत असते. तर इकडे नंदिनीची आई नंदिनीला म्हणतात की तरी बरं काव्याला दिवस केलेत, त्यामुळे घरात तरी आनंदाचं वातावरण आहे. एकदा का काव्याचं बाळ आलं की घरातलं वातावरणच बदलून जाईल, मला नक्की खात्री आहे. बरं झालं नंदिनी काव्याने वेळेत चान्स घेतला. पण नंदिनी तू काव्याला सांगा बाकी सगळ्या गोष्टी नंतर, परंतु अगोदर स्वतःची आणि बाळाची काळजी घे. आता हे सगळं बोलणं काव्याने ऐकलेलं असतं. काव्य म्हणू लागते, मला वाटलं होतं की माझ्या आईला तरी माझी घालमेल कळेल. काव्याला आता खूप वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पार्थ किचनमध्ये आंबा कापत असतो. तर त्याचवेळी मानिनीताई येतात आणि म्हणतात, वा वा खूप छान काम चालू आहे. म्हणजे काव्याने जे काही किचनचं ट्रेनिंग दिलंय ना ते वाया मात्र नाही गेलंय. आणि हो, काव्य कुठे आहे? तर पार्थ म्हणतो, आहे ते त्यांच्या बाबांसोबत गप्पा मारतायत. तर आता मानिनीताई म्हणतात, पण आंबा का कापतोयस तू? तर आता पार्थ म्हणतो, सासरे म्हणालेत की जावई बापू आंबा खा. मी म्हटलं आता आंबे कापावेत आणि सगळ्यांसमोर ठेवावेत, म्हणजे सगळेच जण त्याचा आस्वाद घेतील ना. तर आता मानिनीताई म्हणतात, आणि काव्याचं काय? तर पार्थ म्हणतो, त्यांचं काय? तर मानिनीताई म्हणतात, मी बघतेय काव्या खुश नाहीये, काहीतरी घडलं आहे. पार्थ म्हणतो, नाही आई, खरंच काही घडलं नाहीये. आता या दोघांचं बोलणं रम्या लपूनच ऐकत असते. तर पार्थ म्हणतो, काही नाही गाई. तर मानिनीताई म्हणतात, नाही कसं, मला माहीत आहे काहीतरी घडलं आहे, परंतु तू मला सांगत नाहीयेस, काय झाले नक्की पार्थ? पार्थ म्हणतो, काहीच नाही आई, अगं काही झालं असेल तर मी तुला नक्कीच सांगेन ना. तर मानिनीताई म्हणतात, बरं पण डॉक्टरकडे कधी जाणार आहात? डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे की नाही? पार्थ म्हणतो, नाही अजून तरी नाही. मानिनीताई म्हणतात, अरे युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट, पहिली सोनोग्राफी, ह्या सगळ्याच गोष्टी असतात, फॅमिली हिस्ट्री, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. काव्याने तुला हे सगळं काही सांगितलं नाहीये का? तर पार्थ काव्याची बाजू सावरत म्हणतो, आई अगं त्यांना तरी कुठे माहीत असणार. मानिनीताई म्हणतात, बरं पण आता तुम्ही बाबा होणार आहात, त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या हळूहळू तुम्हाला सुद्धा शिकायला हव्यात. पार्थ देशमुख, त्यामुळे आज तुम्ही तुमच्या बायकोला आता डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. पार्थ म्हणतो, सिटी हॉस्पिटलमध्ये चालेल ना? मानिनीताई म्हणतात, हो काहीच हरकत नाही. आता हे सगळं काही रम्याने ऐकलेलं असतं. तर मानिनीताई पार्थला म्हणतात, आता बाबा होणार आहेस, टेन्शन घेऊ नकोस. तर पार्थ आपल्या आईला आंबा भरवत म्हणतो, आई अगं तू असताना मला कसलं आलंय टेन्शन, असं म्हणत. तर मानिनीताई म्हणतात, बरं आता जा बायकोसोबत. तर पार्थ म्हणतो, हो हो. तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात, अरे एका आंब्याने काय होणार आहे, अजून आंबे कापायला घे. आता पार्थ आंबे कापत असतो आणि त्याच संधीचा फायदा घेत रम्या म्हणते, सिटी हॉस्पिटल, आता बघ मी काय करते, असं म्हणत रम्या आता फोन करायला घेते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
नंदिनी आणि जीवा यांनी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेली असते आणि म्हणूनच ते हॉस्पिटलला आलेले असतात. आता इथे जीवा डॉक्टरांच्या निर्णयाची, त्यांच्या बोलण्याची वाट पाहत असतो. तर आता नंदिनी मात्र देवाला हात सोडत असते. त्याचवेळी त्या ठिकाणी डॉक्टर येतात आणि नंदिनीला म्हणतात, मी तुमचे पूर्वीचे रिपोर्ट बघितले आहेत, त्यामध्ये 2 टेस्ट झाल्या नव्हत्या, त्या मी आता करून घेतल्या आहेत, उद्या रिपोर्ट येतीलच. नंदिनी म्हणते, बरं काहीच हरकत नाही. पण आता जीवा शांत असतो. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, काही विचारायचं होतं का? तर जीवा म्हणतो, नाही मला नाही काही विचारायचं आहे. तर नंदिनी म्हणते, काय झालंय जीवा? तर जीवा नंदिनीला म्हणतो, काहीच नाही, मी गाडी काढतो खाली, तू ये तोपर्यंत. असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. जीवाचं दुःख नंदिनीला कळत असतं, पण तिला काय करावं काहीच कळत नसतं. तर नंदिनी म्हणते, ठीक आहे मॅम, थँक्यू. असं म्हणत नंदिनी सुद्धा निघून जाते. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या दोघंही सिटी हॉस्पिटलला आलेले असतात. आता काव्या एका गोष्टीचा विचार करत असते. रिपोर्ट तिच्या हातात असतात. पार्थ म्हणतो, काय झालंय, कसला विचार करताय? तर काव्या म्हणते, ही वाचलत का तुम्ही? एक हृदय माझ्या पोटात थरथरतंय. पार्थ हे कसं? तर पार्थ म्हणतो, निसर्गाचा चमत्कार. असंच असतं बाईचं जीवन. हेच 9 महिने हृदय घेऊन बाई आपलं काम करत असते. प्रत्येक स्त्रिया आपलं काम कधीच सोडत नसतात, तरीसुद्धा त्या आपल्या बाळाला जन्म देत असतात. काव्या, तुम्ही सुद्धा तेच करणार आहात. तुम्ही तुमचं काम अर्धवट सोडणार नाही आहात. बाळाला सांभाळून तुम्ही तुमचं कामही करणार आहात. आता मात्र काव्या विचार करू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवाची चिडचिड होत असते. आंब्याच्या पेट्या पाहतो आणि म्हणू लागतो, आंब्याच्या पेट्या अशा का ठेवल्यात सजवून? त्यापेक्षा एक काम करा ना, एक मखर बांधा आणि त्यातच सजवून ठेवा. आता मात्र सगळ्यांना जीवाचा तो चिडचिडपणा पाहून धक्काच बसतो. तर आता मानिनीताई आणि नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी जीवा म्हणू लागतो, माझा पार्थ दादावर राग नाही आहे किंवा त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. परंतु आता मी बाबा होणार नाही म्हणजे माझं काहीच अस्तित्व नाही आहे का? आता हे ऐकल्यानंतर नंदिनी आणि मानिनीताई यांना धक्काच बसतो. पण एक माणूस म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून मला काहीच अधिकार किंवा हक्क नाही राहिले आहेत का? आता हे जीवाचं बोलणं ना नंदिनीला कळत असतं ना मानिनीताईंना. परंतु आता जीवाच्या मनाची घालमेल नंदिनी आणि मानिनीताई समजून घेतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.